मी रावसाहेब साळुंके, माझ्या कंपनीचं नाव जागृती टेक्निकल सर्व्हिसेस. तसा जगदीश सरांचा आणि आमच्या कंपनीचं रिलेशन असं झालं आहे की ट्रेनिंग प्रोग्राम जर म्हणले तर आमच्या लोकांना जगदीश सरांचं ट्रेनिंग आहे का, तर इथंपर्यंत आमचं एक ते रिलेशन होऊन गेलेलं आहे. ही आमची कंपनी आम्ही 2005ला चालू केली. आम्ही 3 डायरेक्टर आहोत. आम्ही इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचीच आमची कंपनी आहे. 2005ला जसं चालू केलं त्यावेळेला सरांच्या एक ट्रेनिंगमध्ये एक रॅम्बो हा एक प्रकार आहे. तर आम्ही साधारणपणे 2012 ह्यापर्यंत आम्हाला काही मार्केटिंगची गरज पडत नव्हती काय. आम्ही त्या पद्धतीने तो बिझनेस रन करत होतो. आमचं जे बॅकग्राऊंड आहे मल्टीनॅशनल सेक्टरमध्ये आम्ही काम केलेले कंपन्यामध्ये, त्यामुळे आम्हाला बिझनेस थोडा डेव्हलप कसा करायचा, काय करायचे ह्या थॉटने आम्ही विचार करत होतो. तर त्या आमच्या जर्नीमध्ये साधारणपणे 2015ला जगदीश सरांचे एक त्या मुलीचं नाव काय, स्मिता, ती आमच्याकडं येऊन आम्हाला कन्व्हिन्स करायची ट्रेनिंग. अरे म्हटलं तुम्ही कसे काय, आम्हाला काय ट्रेनिंग देणार आहेत, आमचं सेक्टर तर वेगळं आहे. मग एक दिवशी जगदीश सर म्हणले की तुम्ही फक्त 1 तास माझ्या ट्रेनिंगला या. त्यांचं एक डेमो लेक्चर होतं. आमच्या ऑफिसच्या समोरच एक फर्न रेसिडेन्सी म्हणून एक हॉटेल आहे तिथं MIDCत. त्याने आम्हाला 1 तासाच्या लेक्चरमध्ये आम्ही विचार करतो की आम्ही जे थॉट करतो आमचा बिझनेस डेव्हलप करायला, हे सर सगळे तेच सांगतात आम्हाला. आणि आमचा प्रॉब्लेम काय व्हायचा की आम्हाला आमच्या लोकांना कन्व्हिन्स करणं किंवा ते डेव्हलप करायला जे गाईडलाईन देणं आम्ही सांगत होतो, पण त्यांना ते कळत नव्हतं एवढं. तर आम्हाला वाटलं की सर एक आमच्यासाठी अशा मीडिया राहतील, म्हणजे सोनारानं कान टोचतात हा जो प्रकार म्हणतात, जर आमच्या लोकांना सरांनी जर सांगितलं किंवा आम्ही आमच्या डायरेक्टरमध्ये पण ह्या लेवलला कन्फ्युजन होते डेव्हलपमेंटच्या बाबतीत, तर त्या केसमध्ये सरांचे आम्ही जे मला वाटतं 23च्या बॅचमध्ये मी आणि आमचे 3ही पार्टनर होतो. तर त्याच्यामध्ये आम्हाला एवढ्या काही गोष्टी सरांच्याकडनं कळाल्या, त्यात आम्ही डेव्हलप केले. आमची सेकंड इन लाईन डेव्हलप पण केली त्याच्यात. पण आम्हाला असं लक्षात आलं की आमची सेकंड इन लाईन तेवढ्या लेवलला डेव्हलप नव्हती. आम्ही डेव्हलपमेंट जे स्ट्रॅटेजी प्लॅन होते त्या स्ट्रॅटेजी डेव्हलप पण केली, पण काही समाव आम्ही फेल गेलो. परत आम्ही विचार केला आणि त्याच्यानंतर सरांची ट्रेनिंग घेऊन आम्ही आमची सेकंड इन लाईनवरती काम केलं आणि ती पहिल्यांदा डेव्हलप केली. आता आमची जी सेकंड इन लाईन आहे या लेवलला काम करते की आम्हाला अजिबात लक्ष द्यायची गरज पडत नाही त्याच्यामध्ये. आणि आम्ही सरांच्या मार्गदर्शनाखाली आता आम्ही BHAG जो सरांच्या टोटल ट्रेनिंगमधला मला सगळ्यात जास्त आवडलेला पार्ट आहे, त्याच्यावरती आम्ही काम करतो आहे, जेणेकरून आम्ही नसेल तरी आमची कंपनी चालली पाहिजे. येस, थँक्यू सर.